500 वर्षानंतर आलेले आहेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये. म्हणून घराघरामध्ये राम, घराघरामध्ये राम राज्य झालं पाहिजे. म्हणून महाभारत सर्वांच्या घरामध्ये आजही चालू आहे. पाठीमागेही होतं, आजही आहे. परंतु हे महाभारत बंद झालं पाहिजे. भावाभावाचं भांडण बंद झालं पाहिजे. जावाजावाचं भांडण बंद झालं पाहिजे. घराघरातलं भांडण म्हणजेच महाभारत आहे. म्हणून या ठिकाणी हे बंद झालं पाहिजे आणि राम राज्य आलं पाहिजे. म्हणून ती गेल्या जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी राघवेंद्र प्रभू रामचंद्र सरकारजी अयोध्येमध्ये त्या ठिकाणी खरोखर स्थानापन्न झाले आणि खरोखर घराघरामध्ये राम, मुखामध्ये राम, उठलं की माणसं राम राम करतात आणि राम राम करायचं. कारण राम राम स्मराधी लाहो सांडा बाबू घ्या उपाधी लक्ष लावणी राम गोविंदी. म्हणून त्या ठिकाणी रामराज्य ठीक आहे. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेताय सवा नामका पांडवाचे कुरुक्षेत्रावरती भावाभावाचं भांडण, कौरव पांडवांचं भांडण, 11 अक्षणी सैन्य त्या ठिकाणी दुर्योधनाकडे आणि 7 अक्षणी सैन्य पांडवाकडे होतं आणि त्यांचं युद्ध लागलं. युद्धामध्ये त्या ठिकाणी धृतराष्ट्राचे 99 मुलं मेले. आता 100वा सुद्धा मरणार आहे. पांडवाचं आणि त्यांचं युद्ध त्या ठिकाणी समाप्त झालं. दिवस मावळला की युद्ध समाप्त. परंतु दुर्योधन पांडवाच्या भीतीने पळून गेला आणि एका पाण्याच्या सरोवरामध्ये समाधिस्थ झाला, लपून बसला. इकडे आता धर्मराजाचा राज्याभिषेक कसा करायचा? दुर्योधन मरेपर्यंत राज्याभिषेक करता येत नाही. म्हणून सर्व मिळून त्या ठिकाणी शोधायला गेले. भगवंताला काय कळत नाही, भगवंताला सगळं काही कळतं. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरण सुहृद प्रभू निधान बीजमय. भगवंताला कळालं दुर्योधन कुठे लपून बसला. 5 पांडव आणि भगवान कृष्ण कणी असेल तिथे गेले. सांगितलं भीमा या सरोवरामध्ये हा दुर्योधन लपलेला आहे. भीमाने आवाज दिला, हे कायर, हे दुष्ट, हे दुर्योधना, हे रणछोड, अरे धातून असं पळून गेलेला आहे भगोड्या. म्हणून त्याला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर तो रागाने वरती आला. आल्याच्या नंतर त्याला 5 पांडव त्या ठिकाणी दिसले. दिसल्याच्या नंतर तो भयभीत झाला. कृष्णाकडे याला सांगितलं, देवा आता या ठिकाणी हे 5 जण आणि मी एकटा, कसं युद्ध होणार? त्यावेळी भगवंताने सांगितलं, काळजी करू नको, तुला कोणाबरोबर युद्ध करायचं तू या ठिकाणी ठरव. त्या 5 पांडवाबरोबर युद्ध करायचं का, धर्माबरोबर करायचं का, अर्जुनाबरोबर करायचं का, नकुल सहदेवाबरोबर करायचं का, भीमसेनाबरोबर युद्ध करायचं? दुर्योधनाने सांगितलं भीमाबरोबर युद्ध करायचं. भीमाबरोबर त्यांचं युद्ध सुरू झालं. गदा युद्ध सुरू झालं. दोघंही गदाधारी आहेत. कोणीच कोणाला माग घेत नाही, कोणीच कोणाला माग हटत नाही. शेवटी त्या ठिकाणी अशा पद्धतीने एवढे युद्ध, महान युद्ध सुरू झालं. कोणीच कोणाला मागे हटना. सर्व एकामेकावरती गदेचा सरा प्रहार करत आहेत. आहा करता 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 त्या ठिकाणी जोरात गदा त्या ठिकाणी भीमाने मारली आणि त्या ठिकाणी कमरेच्या खाली गदा लागली. दुर्योधन खाली पडला आणि त्याच्या मांडीवर गदा हल्ली. दोन्ही मांड्या फोडून त्याच्या राधेश्याम. दोन्ही मांड्या फुटल्या. दिवस मावळायला गेला. युद्ध थांबलं आणि तो युवळत पडलेला आहे. दोन्ही मांड्या फुटलेल्या आहेत. भगवान कृष्णकडे या पांडवाला घेऊन त्या ठिकाणी आपल्या स्थळी गेलेले आहेत. इकडे अश्वत्थामा, कृतवर्मा आणि त्या ठिकाणी कृतवर्मा आणि कृपाचार्य हे 3 जण असले त्या ठिकाणी आले. अश्वत्थामाने ओळखलं हा आवाज मात्र दुर्योधनाचा आहे. त्या ठिकाणी गेला आणि हात जोडले. मित्र दुर्योधना, युवराज ही काय अवस्था करून घेतली, काय दुःख आहे तुम्हाला सांगा, ह्या वेळेला मी तुम्हाला काय मदत करू
म्हणून या पाचातला एक जरी मेला असताना तरी बरं झालं असतं. अश्वत्थामाने सांगितलं, मित्र दुर्योधना, मी तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का, परंतु तुझी सुद्धा चूक आहे म्हटले. तू जर मला सेनापतीचं पद अगोदरच दिलं असतं तर ही वेळ तुझ्यावरती आली नसती. मग त्या ठिकाणी मांडीचं रक्त घेतलं आणि त्याला रक्ताचा टिळा केला. जा, तुला सेनापती पद दिलं. त्याने हातामध्ये खडग घेतला, तलवार घेतली आणि तो पांडवांच्या कक्षामध्ये गेला. पांडव कुंती सहित द्रौपदी सहित मात्र या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी गेले होते. पांडवाचे पुत्र पांडवाच्या जागेवरती झोपले होते. पांडव समजून त्याने झोपेतच खटाखट खटाखट सगळ्यांचे मुंडके त्या ठिकाणी धड आणि मुंडक वेगळं केलं. पाचही मुंडके घेतले, दुर्योधनापर्यंत गेला. सांगितलं, मित्र दुर्योधना, आणि तू एक मुंडक मागितलं, मी 5 जणांचे मुंडके आणले. दुर्योधनाला आनंद वाटला. दुर्योधन म्हटला, त्याच्याकडे भीमाचं मुंडक माझ्याकडे दे. भीमाचं मुंडक त्याच्याकडे घेतलं आणि घेतल्याच्या नंतर त्याने दाबलं. दाबल्याबरोबर ते दबल्या गेलं. दबल्या गेल्याच्या नंतर अर्जुन दुर्योधन म्हटला, अरे हे भीमाचं मुंडक नाहीये, भीमाचं डोकं नाहीये, ही भीमाच्या पुत्राचं डोकं आहे. म्हणून त्याला वाईट वाटलं. अरे माझं वैरत्व त्यांच्या पुत्राशी नव्हतं, माझं वैरत्व होतं कोणाशी, तर पांडवाशी. तू पांडवाचे पुत्र मारले, ही फार गलत काम केलं. आता आमच्या मुलाला, आमच्या पिढीला त्या ठिकाणी तिलांजली पिंडदान करायला सुद्धा कोणी शिल्लक राहिलं नाही. त्याचं वाईट वाटलं आणि दुर्योधन मरण पावलं. मेल्याच्या नंतर त्या ठिकाणी इकडे मात्र खरोखर द्रौपदीला कळालं की माझे 5 पुत्र मारले, कोणी मारले, काय मारले. ती विलाप करू लागली. माता शिशूणां निधनं सुतां निशं निगूढं परितप्यमाना. माता शिशूणां निधनं सुतां निशं निगूढं परितप्यमाना. ती रडू लागली, विलाप करू लागली. माझे 5 शिशू त्या ठिकाणी मारले, कोण आहे हा हत्यारा. त्या ठिकाणी द्रौपदीचा आक्रोश मात्र पांडवांना सुद्धा पाहत नव्हता. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, जोपर्यंत या मुलांचा हत्यारा मी आणत नाही, तुझ्या पुढे त्याला उभा करत नाही, त्याला शिक्षा देत नाही, तोपर्यंत मी तुझे डोळे पुसले, तुझं शांतवन केलं असं करणार नाही, अशी प्रतिज्ञा त्याने केली. भीमाने सुद्धा प्रतिज्ञा केली की त्या आतताईला मी मारल्याशिवाय राहणार नाही. आतताई जो आतताई आहे तो वध करण्याच्या योग्यतेचा आहे असं म्हणून त्या ठिकाणी त्यानेही प्रतिज्ञा केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने रथ जुंपला आणि अर्जुन पाठीमागे बसला. महाराज सांगतात, सारथ्यपण करण्याचं काम भगवान कृष्ण कन्हैया करत होते आणि त्या ठिकाणी रथ मात्र ज्या दिशेने अश्वत्थामा धावत पळत गेलेला आहे, जीव सांभाळत आपला, त्या ठिकाणी त्या दिशेने भगवान कृष्णाने रथ जुंपला आणि तिकडे काढला, त्या दिशेने जाऊ लागले. गेल्याच्या नंतर त्याला आडवा रथ लावला. अर्जुनाने रथातून खाली उडी मारली. उडी मारून असताना खरोखर त्या अश्वत्थाम्याच्या अंगावरती झडप टाकली. त्याला पशुसारखं बांधलं, जाम केलं आणि रथामध्ये टाकला. रथ तसाच असताना त्या ठिकाणी आपल्या कक्षाच्या दिशेने आला आणि आल्याच्या नंतर द्रौपदी समोर त्याला बांधलेला असाच लाथाने खाली ढकलून दिला. द्रौपदी समोर तो लोटांकडून खाली तिथपर्यंत लाथत गेला. गेल्याच्या नंतर सांगितलं, अर्जुनाने प्रश्न विचारला, द्रौपदी सांग, याला कुठली शिक्षा द्यायची. तुझे 5 मुलं यांनी मारलेले आहेत, सांग याला कुठली शिक्षा द्यायची. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो म्हणू लागला. त्या ठिकाणी द्रौपदी म्हणते, मुच्यतां मुच्यतां येषां ब्राह्मणो वाचचास्य हनन्तस्य बन्धनाय सति. मुच्यतां मुच्यतां येषां ब्राह्मणो अहो सोडा त्याला, सोडा त्याला, सोडा त्याला. का तो ब्राह्मण आहे. दुसरी गोष्ट तुमचा गुरु आहे. तिसरी गोष्ट तुमचा गुरु मरण पावा हा गुरुस्थानी आहे, गुरुचा पुत्र आहे. चौथी गोष्ट तुमचा गुरुबंधू आहे. याला म्हणतात दया. भूतांची दया ही भांडवली संता आपुली. भूतांची दया ही भांडवली
कोणी सोडलं तरी मी सोडणार नाही. आतताई वध करण्याचे योग्यतेचं कार्य त्याने केलेलं आहे म्हणून त्याला मी मारणार आहोत. ठीक आहे. त्या ठिकाणी अशा पद्धतीनं द्रौपदी म्हणते अहो सोडा, कारण त्याची जी माया आहे ना ती सुद्धा दुःखी होईल. मारू देशे जननी गौतमी पतिदेवता यथा अमृतवत्सार्था हृदिम्मी सुखी. त्याला मारलं पाहिजे का असं भीमदादा म्हणतो, अर्जुन म्हणतो, पण त्या ठिकाणी धर्मराजा म्हणतो नका मारू. द्रौपदी म्हणते नका मारू का, त्याची सुद्धा आई तिला सुद्धा एवढाच आधार आहे, तिचा पती युद्धामध्ये मेलेला आहे म्हणून त्याला मारू नका का, तिला सुद्धा माझ्या इतकं दुःख होईल. मारू दिशे जननी गौतमी पतिदेवता, त्या गौतमीला माझ्या इतकं दुःख होऊ नये म्हणून मी तुम्हाला विनंती करते बरं का, म्हणून तुम्ही त्याला मारू नका. सोडा सोडा त्याला सोडा. मुच्यता मुच्यता मेषा ब्राह्मण, सोडा त्याला सोडा, तो ब्राह्मण आहे असं म्हणून त्या ठिकाणी विनंती करते. मग भगवान कृष्णाकडे याकडे अर्जुनाने हात जोडल्याने सांगितलं तुम्ही त्याच्यातून मार्ग काढून दाखवा मला. भगवंताने सांगितलं अरे ब्राह्मणाने किती जरी असणारे खरोखर गुन्हे झाले त्याच्यातून तरी त्याला मारणं योग्य नाही. पण ज्याने असं आतताई काम केलेलं आहे, आतंकवादीचं काम केलेलं आहे त्याला सोडणार नाही चाहिए. ठीक आहे. मग काय करायचं, काय नाही, त्याचा मानरूपी मणी काढा म्हटले आणि त्याला मात्र धक्के मारून इथून बाहेर काढून द्या. मरने वाला तो एक दिन मरता है लेकिन अपमान होने वाला बार बार मरता है. मरण भले परी काय अवकाळीसी, त्याचा मानाचा मणी असं त्या ठिकाणी काढला आणि धक्के मारून त्याला त्या ठिकाणी घालून दिलं. घातल्याच्या नंतर त्याला क्रोध आला. त्याने विचार केला अरे मी तर यांचे पांडवाचे 5 पुत्र मारले, पण आता उत्तरेच्या गर्भामध्ये जो पुत्र आहे तो सुद्धा मी मारणार आहे. त्याने ब्रह्मास्त्र सोडलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये सोडल्याच्या नंतर उत्तरेला दुःख होऊ लागलं, क्लेश होऊ लागले. त्या ठिकाणी तिने विचार केला काहीतरी आघाडीत आलेला आहे, काहीतरी संकट आलेलं आहे. पण द्रौपदी मैयासारखं तिने वेळ गमावला नाही. द्रौपदी मैयाने धर्म त्या ठिकाणी राष्ट्रापुढे हात जोडले, भीष्माचार्यापुढे हात जोडले, कृपाचार्यापुढे हात जोडले, पांडवांपुढे हात जोडले, पतीपुढे हात जोडले. याच्यामध्ये तिचा भरपूर वेळ व्हायला गेला. पण त्या ठिकाणी उत्तरा म्हणते मी असा वेळ व्हायला घालवणार नाही, मी डायरेक्ट भगवंताची प्रार्थना करणार. हो पाही पाही महायोगी देव देव जगत्पती नान्यम तुदभय पश्य यत्र मृत्यु परस्परम. पाही पाही महायोगी देव देव जगत्पती, हे जगत्पती या जगाची उत्पत्ती स्थिती सगळं तुझ्या हातात आहे ना. मेरा पती तो इस दुनिया में नहीं रहा, माझा पती मरून गेलेला आहे म्हणून आता तुम्ही जगाचे पती आहात म्हणून माझं सहाय्य तुम्हीच करणार आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आले, तुम्हाला सर विनंती करते, प्रार्थना करते. माझा जीव गेला तरी चालेल, मी मेले तरी चालेल, पण माझ्या गर्भामध्ये जो बाळ आहे ना तो वाचला पाहिजे. भगवंताची प्रार्थना केल्याबरोबर हा केसरची उडी घालूया समोरी आईचा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. भगवंत धावत आले आणि उत्तरेला सांगितलं हा उत्तरे आता मला मात्र तुला सुद्धा माझी आई व्हावं लागेल, मला तुझ्या पोटामध्ये प्रवेश करावा लागेल. भगवंताने सूक्ष्म रूप धारण केलं आणि नाकावाटे प्रवेश केला. गदात चक्रे या ठिकाणी शुकाचार्य महाराज सांगतात असे गदा भगवंताने फिरवली की त्या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा चुराडा झाला आणि त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भातल्या राजा परीक्षिताचं रक्षण केलं. आणि थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी महाराज सांगतात परीक्षितीचं खरोखर रक्षण केलं, उत्तरेचं दुःख नष्ट केलं. भगवान परमात्मा बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर कुंती वाणी त्या ठिकाणी भगवान कृष्णाकडे याची प्रार्थना केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंद गोपकुमाराय गोविंदाय नमः. गोविंदाला नमन केलं, प्रार्थना केली. सांगितलं देवा आज मला तुमची प्रार्थना करायची, तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. भगवंत म्हटले अहो आत्या असं असतं का, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे, आम्ही तुमचे भाचे, आम्ही तुमच्या पाया पडायचं, तुम्ही आमच्या उलट कशाला पाया पडता. असं म्हटल्याच्या नंतर
तू भगवान आहे. आज मला भाच्याकडे बघायचं नाही, आज मी भगवंताकडे बघत आहे, भगवंताची प्रार्थना करत आहे. म्हणून गोविंदाय नमो नमः, गोविंद म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि सांगितलं ठीक आहे आत्या, आज तू मागत आहे ना माग, मला खूप आनंद होत आहे. काय मागायचं तुला माग. त्यावेळेस तुम्ही आत्या मागत आहे विपदा संपूर्ण सर्वत्र तत्र तत्र जगद्गुरु. हे गोविंदा, हे माधवा, हे केशवा, एक काम कर, सर्व जगातलं दुःख माझ्या झोळीमध्ये टाक, माझ्या पदरामध्ये टाक. भगवंताच्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या. हे आत्या हे काय मागतेस तू. अरे आयुष्यभर दुःख सहन केलं तू आणि आता सुद्धा तू दुःख मागत आहे. कळतंय का तुला काय मागते ते. त्यावेळेस तिने सांगितलं हो मला दुःखच पाहिजे का. अरे सगळ्या दुःखामध्ये तू आमच्या पाठीशी होता, त्या दुःखाचा मला काहीच वाटलं नाही का. द्वारकेचा पांडवा घरी तू आमच्या मागे पुढे उभा होता. देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट, जैसा केला जैसा होई धावे सोय धरणे. सांगितलं एवढे संकट आले तरी मात्र खरोखर आम्हाला त्याचं काही वाटलं नाही का. तू आमच्या मागे पुढे होता. पण आता साम्राज्याचं पद प्राप्त झालं, परंतु तू इथून निघून जाऊ लागला. त्या स्वराज्याला या असणाऱ्या खरोखर साम्राज्याला काय किंमत आहे. कारण विठ्ठल नाही जे दिसी ते स्मशान भूमी प्रियसी. तुका म्हणे अंतराई देवी काय जिनेते. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे प्रेतात आणि आमच्यात काही बदल आहे का. म्हणून तू आमच्या पदरामध्ये दुःख दिलं, म्हणून आमच्या दुःखाची निवृत्ती होण्यासाठी, आमच्या संरक्षणासाठी तू आम्हाला सोडून जाणार नाही. म्हणून विपदा संपूर्ण सर्वत्र तत्र तत्र जगद्गुरु. म्हणून जगद्गुरु तुझ्याकडे मी दुःख मागत आहे. परंतु भगवंताने हात जोडले आत्या माझ्या दुकानात दुःखच नाही ग, तुला कुठलं देऊ मी दुःख. माझ्या दुकानात तो मालच नाही ना. मी कसं आहे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, आगर सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर यात्रा स्थगित. भगवंताने द्वारकेला निघालेले भगवंत पण त्या ठिकाणी त्यांची यात्रा रद्द केली आणि तिथे थांबल्याच्या नंतर सांगितलं आता चला म्हटले भगवान परमात्मा म्हटले आपण सगळे मिळून जाऊया. कुठे. त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत समाहा. कशासाठी जायचं तर त्या ठिकाणी शरपंजरी पडलेले तात श्री भीष्माचार्य यांच्या शांतपणासाठी. ठीक आहे त्यांना आता त्या ठिकाणी जाण्याची वेळ झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. म्हणून ते सर्व पांडव मिळून कुंती सहित भगवान कृष्णकडे असे त्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर सर्वांनी त्यांना प्रणाम
परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानेन तत्त्वदर्शनः. प्रणाम केला सर्वांनी आणि त्या ठिकाणी सर्वांनी प्रणाम केल्यानंतर तात श्री भीष्माचार्य विचारतात, अरे तुझा असरा जो असरा खरोखर तुझं सारथी पण करणारा तो भगवान नाही आला का? परमात्मा पाठीमागे होते, धावत पळत पुढे आले. तात श्री प्रणाम 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 प्रणाम, मैं आया हूँ, क्या बात है, क्या काम है, मेरे लिए क्या आज्ञा है, असं म्हणून प्रणाम केला. सांगितलं बोला काय करू? भगवंत म्हटले, अरे अर्जुना काय तुझं भाग्य, एक दिवस हा भगवान तुझ्या घोड्याचा खरारा करतो, एक दिवस तुझं सारथ्य पण करतो, किती तू भाग्यवान आहे. हो मेरा भगवान सब कुछ करने के लिए तैयार है, लेकिन करवाने वाला चाहिए. हा भगवंता माझं सुद्धा एखादं काम कराल का तुम्ही? देव म्हटले हो नक्की करील. हात जोडले आणि सांगितलं माझी एक कन्या आहे, तिच्याबरोबर तुम्ही विवाह करायचा. भगवंत हसले आणि सांगितलं तुमची कधी कन्या तुम्हाला झाली? तुमचं लग्न झालं नाही, कन्या कुठून आली? सांगितलं इतिमती रूपकल्पिता विकृष्णा भगवती सात्वतां देवी त्रिगुणकमलं तमालवर्णं रविकर गौरवरं ददाने. सांगितलं मतीरूपी ती माझी कन्या आहे का? ती असरी खरोखर तिच्या योग्यतेचा आजपर्यंत पती भेटला नाही, तुम्ही तिच्या योग्यतेचा आहात म्हणून तिच्याबरोबर तुम्ही ते विवाह संपन्न करा. भगवंत म्हटले ठीक आहे, हरकत नाही, मग पण माझी कन्या कशी आहे? हरितिमती रूपकल्पिता विकृष्णा. विकल्प तिच्या मनामध्ये नाही, तृष्णा तिच्या मनामध्ये नाही, वासना तिच्या मनामध्ये नाही, म्हणून तिच्या योग्यतेचे तुम्हीच आहात. इतिमती रूपकल्पिता विकृष्णा भगवती सात्वतां देवी त्रिगुणकमलं तमालवर्णं रविकर गौरवरं ददाने. भगवान परमात्मा के जो आज्ञा प्रभू ठीक आहे, त्याची काही हरकत नाही. दुसरे काम आहे सदैव सदैव देव भगवान प्रतीक्षिता कलेवरं यावदितां हिनाम्यहं प्रसन्नः सारुणलोचनः. हा सांगितलं एक काम करा. दुसरे काम आहे कुठलं? जोपर्यंत माझ्या कुडीतला प्राण निघून जात नाही तोपर्यंत तुम्ही माझ्याच समोर उभं राहायचं. कसं राहायचं? सदैव देव भगवान प्रतीक्षितां कलेवरं यावदितां भगवंताने हात जोडल्याने पुढे उभं राहिले. भगवंत मनात विचार करतात ही इच्छा मरणी कधी जाते कधी नाही. माझा भीष्माचार्याने त्यांच्या मनातलं ओळखलं. प्रसन्न हा सर्वलोचन, प्रसन्न चेहऱ्याने त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. उभंच लावल्या काट्या म्हणून लावल्या असं म्हणायला नको. प्रसन्न मनाने ठीक आहे, त्या ठिकाणी आमचे भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभं राहिले आणि राहिल्याच्या नंतर ज्या ठिकाणी भगवंत साक्षात आहे ना तिथे महाराज सांगतात त्याला म्हणतात उत्तरायण. ज्यावेळेस भगवंताच्या असरा खरोखर मंदिराचा दरवाजा उघडा आहे त्यावेळेस त्याला उत्तरायण म्हटलं जातं आणि ज्यावेळेस भगवंताच्या मंदिराचा दरवाजा बंद आहे त्यावेळेस त्याला दक्षिणायन म्हटलं जातं. माझे भगवंत भीष्माचार्यापुढे उभा होते. भीष्माचार्याने शेवटचा श्वास घेतला आणि आपली प्राण जो भगवंताच्या चरणावरती समर्पित केली. हृदयाहृदय एक झाले, त्या हृदयीचे त्या हृदय घातले, द्वैतानं मोडिता केले आपणा जैसे. तात श्री भीष्माचार्य महाराज की. त्या ठिकाणी भीष्माचार्याने विनंती भीष्माचार्य त्या ठिकाणी सांगितलं माझ्यासाठी एवढं करा. एवढं गीत म्हणायचं राहिलं आपलं. भीष्माचार्याने सांगितलं देवा माझ्यासाठी एक काम करा. कोणचं? तर माझा प्राण ज्योत मावळेपर्यंत तुम्ही माझ्या चरणापाशी त्या ठिकाणी थांबा. इतना तो करना स्वामी जग प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जग प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट, श्री गंगा जी का तट
निकट हो जमुना जी बंसी बटो मेरा सावरा निकट हो मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले आजची कथा झालेली ही कथा रूपी पुष्प संत कैकाडी महाराजांच्या चरणी समर्पित करूया. गुरुवर्य रामदास महाराजांच्या चरणी समर्पित करूया. संत विठ्ठलांच्या चरणी समर्पित करूया. संत सुभद्राईंच्या चरणी समर्पित करूया. संत शारदाईंच्या चरणी समर्पित करूया. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माता रुक्मिणी आईसाहेबांच्या चरणी, भगवान कृष्ण यांच्या चरणी नमन करूया. भागवत महापुराणाला कोटी कोटी नमन. उद्या कथा सुरू होईल आणि संगता होईल. वेळेतच विराम होईल. सर्वांनी उठून उभं राहायचंय. आपल्याला आरती द्यायची. आरती गाओ
के